चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती असेल, ही कलाकृती प्रामुख्याने 2 टेबल्सवर बनते. यातलं पहिलं टेबल हे स्क्रिप्टिंगचं टेबल, जिथे स्क्रिप्ट लिहिलं जातं आणि त्याच्यावर ती कलाकृती उभी राहते. त्यामुळे स्क्रिप्ट हे फार सशक्त असावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर तितकंच दुसरं महत्त्वाचं टेबल असतं ते एडिटिंगचं टेबल. एडिटिंगमध्ये कात्री अशी पण लावायची की हे कळता पण कामा नये की ह्या चुका झाल्या, आणि ॲट द सेम टाईम जे म्हणायचं होतं, जे आपल्याला दाखवायचं आहे ते फार सुंदर पद्धतीने लोकांच्या समोर ठेवणं, प्रेक्षकांच्या समोर ठेवणं. ॲट द सेम टाईम ते एडिटिंग म्हणजे असंही नाही वाटलं पाहिजे की म्हणजे मला असं वाटतं चांगलं एडिटिंग ते जिथे एडिटिंग कळलं नाही पाहिजे. मला वडील म्हणून आणि गुरु म्हणून जेव्हा राजदत्त लाभले दोन्ही कारणांनी, तर तेव्हा पहिलं मी हेच शिकले की कंप्लेंट्स नाही करायच्या. कंप्लेंट्स करू नको. जे तुला शूटिंग मिळालं आहे, अरे ये शॉट ऐसा लेना चाहिए था ना. बाबांनी मला सुरुवातीला सांगितलं की एडिटर्सची ही एक पद्धत असते की अरे हे असं घेतलं असतं तर जास्त करेक्ट नसतं का आलं, आता मी काय करणार. हे तू इथे बोलूच नकोस, एडिटिंगमध्ये हे बोलायला तू शिकूच नकोस. एक वाक्य संपलं आणि कट केलं असं नाही. त्याच्यावर एका सेकंदामध्ये 24 फ्रेम्स असतात किंवा टेलिव्हिजनसाठी 25 फ्रेम्स असतात. या 25 फ्रेममधल्या कुठल्या फ्रेमवर मी ते कट केलं, त्याच्यासाठी किती मी तो पॉज सोडला. तर हे सगळे जे विषय असतात ना, म्हणजे कुठला विषय आहे, त्या आर्टिस्टची बोलण्याची पद्धत काय आहे, त्या कॅरेक्टरची काय डिमांड आहे, जी कॅरेक्टर तो प्ले करतोय, बरोबर, हे सगळं डोक्यात घेऊन ती पेस आपल्या अंगात एकदा भिनवून घ्यावी लागते. बरं. एक मशीन किंवा एक रोबो जे काम करू शकतो ते जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच भीती आहे, कारण तुमची रिप्लेसमेंट तो असणार आहे. बरोबर. पण जर तुम्ही त्याच्या पलीकडचं काही करू शकत असाल, काही दाखवून देऊ शकत असाल, तर तुमची व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला काम मिळत राहणार किंवा तुम्हाला मग तुमच्या पद्धतीचं काम आहे ते तुमच्याकडे येणार. तर ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन करिअर करायचं त्यांच्यासाठी हे क्षेत्र, खास करून मुलींबद्दल बोल, इतपत योग्य आहे. खूपदा मला असं वाटतं की मुलींनी यावं, कारण त्यांना हे खूप छान करता येईल आणि मला खूप आवडेल अशा खूप मुली आल्या तर, म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची. घरातूनच सिनेसृष्टीचा वारसा लाभलेला, त्याचबरोबर 5 दशकांचा चित्रपट क्षेत्राचा अनुभव असलेले वडिलांच्या रूपातले गुरु. मी बोलतीये ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त मायाळू यांच्या कन्येविषयी, अर्थात भक्ती मायाळू यांच्याविषयी. आज आपल्या मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये त्या आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेल्या आहेत. नमस्कार. मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि सगळ्यात अगोदर मी भक्ती मायाळू यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅम. नमस्कार. आणि फंक स्ट्रीट यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. हे आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे. आत्ताच मी जसं म्हटलं तसं की सिनेसृष्टीचा त्यांच्या घरातच वारसा लाभलेला आहे, पण जरी मी म्हटलं ओळख करून देताना की त्या राजदत्त ह्यांच्या कन्या आहेत, पण त्यांनी त्यांची ह्या क्षेत्रामध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत त्यांच्याविषयी. आणि एडिटिंग क्षेत्रामध्ये त्या गेल्या अनेक वर्षांपासून आहेत आणि हिंदी, मराठी ह्या चित्रपटांचं एडिटिंग असेल, मराठी मालिकांचं एडिटिंग असेल, ह्या सगळ्याच मध्ये त्यांचा एक मोठा सहभाग होता. खास करून आपण उल्लेख करायचा झाला तर CID, सुरभी आणि मर्मबंध, अजूनही बरसात आहे, तुझ्यात जीव रंगला, झोका, अशा विविध मालिकांचं त्यांनी एडिटिंग केलं आहे. अनेक मालिका त्यांनी एडिट केल्यात असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर फक्त हिंदी, मराठीच नाही तर विविध भाषातील मालिका असतील, चित्रपट असतील, त्यांचं एडिटिंगसुद्धा त्यांनी केलं आहे. डॉक्युमेंटरीज असतील, ह्याचं देखील एडिटिंग करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. एडिटिंगची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहे. आणि ह्या क्षेत्राबद्दल आणि आत्ता जे AI तंत्रज्ञान विकसित होतं आहे
त्याचा काय ह्या एडिटिंग क्षेत्रावरती परिणाम होऊ शकतो ह्या सगळ्याबद्दल मला आता जाणून घ्यायचंच आहे. पण राजदत्त ह्यांच्या कडून जे बाळकडू मिळालं आहे किंवा त्यांच्याकडून जे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळालं आहे त्याबद्दलही मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तेव्हा लगेचच आपण ह्या पॉडकास्टला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर एडिटिंगची मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. दिग्दर्शनानंतर लगेच महत्त्व असतं ते एडिटिंगला. तर खालोखाल ते लगेच म्हणतात ना की दिग्दर्शनानंतर एडिटर हा फार महत्त्वाचा असतो कुठल्याही ह्याच्यामध्ये, चित्रपटसृष्टी असेल, मालिका असेल, ह्या सगळ्यामध्ये. तर हे एडिटिंग किती महत्त्वाचं आहे आणि ह्या एडिटरला नेमका कुठला सेन्स असावा असं तुम्हाला वाटतं? मला एडिटिंग खूप महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी ते स्वीकारलं काम, खरं सांगायचं तर. कारण मला हे काम खूप आवडलं. पण मला म्हणण्यापेक्षा हे ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये हे बोलतात की चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिरियल असेल, एखादी चांगली टेलिफिल्म असेल, तर असं म्हणतात की ही कलाकृती प्रामुख्याने 2 टेबल्सवर बनते. त्यातलं पहिलं टेबल हे स्क्रिप्टिंगचं टेबल, जिथे स्क्रिप्ट लिहिलं जातं, कारण तो पाया असतो कुठल्याही कलाकृतीचा आणि त्याच्यावर ती कलाकृती उभी राहते. त्यामुळे स्क्रिप्ट हे फार सशक्त असावं लागतं, त्याचा चोही बाजूनी विचार केलेला असावा लागतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर तितकंच दुसरं महत्त्वाचं टेबल असतं ते एडिटिंगचं टेबल. कारण तो विचार तिथे झाला स्क्रिप्टच्या वेळी, त्याच्यावरती कलाकृती उभी राहिली, त्यानंतर शूटिंग्समध्ये अनेक गोष्टी सांभाळल्या गेल्या, खुलवल्या गेल्या, फुलवल्या गेल्या. पण आता फायनल स्टेज असते आणि ती असते पोस्ट प्रोडक्शनची, एडिटिंगची. आणि तिथे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे एक तर पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागतं की हे स्क्रिप्ट काय आहे, आपल्याला काय सांगायचं आहे, ही गोष्ट काय आहे, ही कुठल्या अंगाने उलगडत जायला हवी आहे, अपेक्षित आहे स्क्रिप्टमध्ये, त्याचा कोर काय, त्याचा आत्मा काय, त्या गोष्टीचा आत्मा काय. आणि त्यानंतर दिग्दर्शकाचं भान ठेवायला लागतं की दिग्दर्शकांनी ते कुठल्या अँगलने म्हणा किंवा काय काय विचार घेऊन ते फुलवलं आहे, कशा पद्धतीने ते शॉट्स घेतलेले आहेत. बरोबर. आता एकच शॉट त्यांनी जर 3 पद्धतीने घेतला आहे, तर मी कुठला शॉट कुठल्या वेळी वापरला तर तो जास्त माझ्या कलाकृतीला शोभून दिसेल किंवा आणखीन कलाकृतीला वर घेऊन जाईल. बरोबर. हे सगळे विचार आणि ह्यापेक्षा आणखीन अनेक विचार हे एडिटिंगमध्ये करायचे असतात. बऱ्याचदा काही प्रॉब्लेम्स होतात शूटिंग्समध्ये, ते सांभाळायचे असतात, ते दिसू द्यायचे नसतात. एडिटिंगमध्ये कात्री अशी पण लावायची की हे कळता पण कामा नाही की ह्या चुका झाल्या, आणि ॲट द सेम टाईम जे म्हणायचं होतं, जे आपल्याला दाखवायचं आहे, ते फार सुंदर पद्धतीने लोकांच्या समोर ठेवणं, प्रेक्षकांच्या समोर ठेवणं. ॲट द सेम टाईम ते एडिटिंग म्हणजे असंही नाही वाटलं पाहिजे की, म्हणजे मला असं वाटतं चांगलं एडिटिंग ते जिथे एडिटिंग कळलं नाही पाहिजे, म्हणजे एडिट केलंय हे कळलं नाही पाहिजे की बाबा माझं एडिटिंग बघा त्यामुळे मी फास्ट कटिंग करते. अरे नाही, जर या कथेला आणि या विषयाला त्याची गरज नसेल तर तिथे ठहराव पाहिजे. म्हणजे फक्त शार्प कटिंग, फक्त फास्ट पेस दिली म्हणजे एडिटिंग चांगलं असं पण नाही. एडिटिंग चांगलं हे की तुम्हाला काय प्रेझेंट करायचं आहे आणि मग त्याच्यात तुम्हाला काय काय गोष्टी, कुठल्या गोष्टींचं भान ठेवायचं आहे, कुठली गोष्ट दाखवायची आहे, कुठली गोष्ट खुलवायची आहे, कुठली गोष्ट लपवायची आहे. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये टेक्निकल असतं काम, म्हणजे तुम्हाला ते इक्विपमेंटची माहिती असली पाहिजे. आणि त्याहीपेक्षा मला जे आवडतं त्यातलं ते की त्याच्यात खूप क्रिएटिव्हिटी येऊ शकते. तुम्ही खूपशा गोष्टी क्रिएटिव्हली तिथे सांभाळू शकता, ज्यामुळे मला हे काम खूप आवडलं. की असं नाहीये की एका बंद खोलीमध्ये आणि एक फक्त समोर मशीन आहे आणि शूटिंग तर झालंय, मग मी आता काय करणार. म्हणजे टू सम एक्सटेंट ते बरोबर पण असतं, पण तरीही त्याच्यात तुम्हाला काय करता येईल. आता तुम्ही माझ्या बाबांबद्दल इतकी छान ओळख करून दिली, तर मला तेच सांगायला आवडेल की मला वडील म्हणून आणि गुरु म्हणून जेव्हा राजदत्त लाभले दोन्ही कारणांनी,
तर तेव्हा पहिलं मी हेच शिकले की कंप्लेंट्स नाही करायच्या, कंप्लेंट्स करू नको. जे तुला शूटिंग मिळालं आहे, अरे ये शॉट ऐसा लेना चाहिए था ना. बाबांनी मला सुरुवातीला सांगितलं की एडिटर्सची ही एक पद्धत असते की अरे हे असं घेतलं असतं तर जास्त करेक्ट नसतं का आलं, आता मी काय करणार. हे तू इथे बोलूच नकोस, एडिटिंगमध्ये हे बोलायला तू शिकूच नकोस. मी हा चान्सच घेऊ म्हणजे हे आलेलं आहे शूट, आता तुला काय करता येईल बरोबर आहे ते तू बघ. तू आता ह्याला शिव्या दे, त्याला नावं ठेव, हे करण्यापेक्षा तुला काय करता येईल. ते मला वाटतं की नावाप्रमाणेच मायाळू होते. तर त्यामुळे एक खूप चांगलं बाळकडू मिळालं म्हणा. आणि म्हणजे लोक मला म्हणायचे की अरे तुझ्याकडे तर इन्स्टिट्यूट आहे, फिल्म इंडस्ट्री, फिल्म एज्युकेशनची इन्स्टिट्यूट आहे तुझ्या घरामध्ये, तर तुला काय प्रॉब्लेम आहे. पण असा प्रॉब्लेम आहे असं नाही, पण खूप स्ट्रिक्ट आहे ती इन्स्टिट्यूट आमच्या घरातली जी आहे ती. त्यामुळे त्या स्ट्रिक्टली त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागल्या. आणि मला असं वाटतं अजूनही मी त्या स्ट्रिक्टनेसच्या अंडरच आहे. पण एका अर्थी बरं आहे, कारण कुठला तरी ना एक असा चाप असलेला बरा असतो. म्हणजे आपण पूर्णपणे क्रिएटिव्हली आपल्याला फ्रीनेस असावा, पण एक कुठलं तरी एक बंधन किंवा कुठला तरी एक वरती असा एक हे पण असावा की नाही असायला पाहिजे. हा, की हे मला हे असं केलं पाहिजे किंवा असं करायला नको, डिसिप्लिन हवा. बरोबर. गुरु म्हटल्यावर मी माझे ऍक्च्युअल एडिटिंग मधले गुरु विद्याधर पाठारी यांच्याविषयी पण बोलेन, कारण वडील तर माझे आहेतच बरोबर गुरु म्हणून. मी त्यांच्याबरोबरच त्यांचा हात धरूनच सुरुवात केली. पण शेवटी ऍक्च्युअल एडिटिंग जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा लिनियर एडिटिंग होतं. बरोबर. आता सगळं नॉन लिनियर झालंय. तर लिनियर एडिटिंग काय होतं मला तर माहीत नाही. जेव्हा मी शिकायला गेले तेव्हा मी फर्स्ट टाइम एडिटिंग स्टुडिओमध्ये गेले, तेव्हा मी स्टुडिओ बघितला. तर त्यामुळे ते 2 रेकॉर्डर्स आणि तो एक कन्सोल असतो, RM440 RM450 असे ते कन्सोल्स असायचे आणि त्याच्यावरती एडिटिंग. तर पहिल्यांदा तर समजतच नाही की काय चाललं आहे. बरोबर. आणि बाबांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुला कळलं नाही तरी चालेल, बाजूला बस, तुला शिकायचं आहे ना मग बघ, कंटाळा आला तरी चालेल. त्यामुळे कळायचं नाही तरी पण बसून ते बघायचं. तर विद्याधर पाठारेंनी खूप चांगल्या पद्धतीने मला टेक्निकॅलिटीज शिकवल्या त्याच्यामधल्या. आणि परत तसंच झालं की ते जे क्रिएटिव्ह इनपुट्स आहेत जी माझ्या वडिलांकडून किंवा माझ्या विद्याधर पाठारे या सरांकडून पण मला मिळाली, ती जेव्हा मला दिसली तेव्हा मला असं वाटलं की ही काय गंमत आहे. म्हणजे आता आपण बसलो होतो आणि तुमचा एक वेगळा पॉडकास्टचं शूट चालू होतं आणि मी ते ऐकत होते आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या व्यक्तीने जे काही केलं नाहीये ते एडिटमधून लोकांच्या समोर आलं. तर तो एखादा निगेटिव्ह अनुभव असेल, पण मला असं शिकवलं गेलं की तू असा प्रयत्न कर की त्यातल्या ज्या चुका आहेत त्या तू लपव. बरोबर. आणि त्याला आणखीन जास्त खुलव किंवा त्याला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने प्रेझेंट कर. तर हे जे काही सगळं आहे त्याच्याबद्दल गुरु तर आहेतच, म्हणजे गुरूंमुळेच असतं ते. कारण सुरुवातीला आपण कसे असतो की आपल्याला काहीच माहीत नसतं, आपण फ्रेश माइंडने तिकडे जातो. आणि त्याच्यानंतर इतकं चांगलं काम, इतकं इंटरेस्टिंग काम, त्याच्यात असं मन ओतून काम करणारे लोक बघितल्यानंतर आपल्याला पण वाटायला लागतं की अरे मला पण हे करायचंय, मला पण अशी गंमत करायला आवडेल, मला पण अशा पद्धतीचं काम करायला आवडेल. आणि कुठल्या तरी पॉइंटला एक ते मी ठरवून टाकलं की नाही मला आता हे करायचंय. सो माझ्यासाठी एडिटिंग हे खूप महत्वाचं ठरलं, म्हणजे त्या पॉइंटलाच ते ठरलं. असा तुमचा हा प्रवास सुरू झाला. मग किती वर्ष झाले या क्षेत्रात आहेत? मला असं वाटतं 25 वर्ष तर होऊन गेली नक्कीच. म्हणजे मी खूप बसून मोजत नाही बसले, कारण खूप फास्ट गेले सगळे दिवस. असं वाटलंच नाही की इतके दिवस गेले आहेत. म्हणजे कुठल्या तरी अशाच शोसाठी आम्हाला एका पर्टिक्युलर माझ्या शोसाठी, सिरियलसाठी बोलवलं होतं आणि मग अच्छा 25 वर्ष झाली. मग मला लक्षात आलं अच्छा 25 वर्ष झाली का त्या शोला, म्हणजे मग आपण एवढे वर्ष करतोय काम. कारण एक तर इतकं जास्त काम असायचं. नंतर डेली शो झाल्यानंतर तर खूप राऊंड द क्लॉक काम करायला लागलं आणि तुम्ही त्याच्यात इतके इन्व्हॉल्व्ह असता आणि त्याच्यातच तुमचे म्हणजे दिवस कसा जातो ते कळत नाही.
सो त्यामुळे ते इतकं असं मोजल्या नाही गेलं. पण एक मला समाधान खूप आहे आणि आनंद खूप आहे की आपल्याला एक असं छान फील्ड मिळालं ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं जे करून दाखवायचं होतं. कारण मला असं नेहमी वाटायचं की असं ना काहीतरी कॉमन नाही मला करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. तर ते वेगळं म्हणजे काय हे न कळता माझ्या समोर एक म्हणजे माझ्या घरातच ते होतं एका अर्थी. बरोबर. आणि माझ्या समोर ते आलं आणि मला हे आत्तापर्यंत करता आलं आणि माझी अशी इच्छा आहे की पुढेही खूप करता यावं अजूनही वेगवेगळं. अगदी. अर्थात तुम्ही आत्ता म्हणालात तसं की काहीतरी वेगळं करायचं होतं. आज अनेकांना एडिटिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे, ह्याबद्दल तर मला विचारायचंच आहे तुम्हाला. पण जेव्हा एडिटिंग करतात म्हणजे नेमकं काय केलं जातं आणि कुठले सॉफ्टवेअर्स खास करून वापरले जातात त्याबद्दल. एडिटिंग काय केलं जातं म्हणजे आता समजा मी जेव्हा शिकायला सुरुवात केली ते एक उदाहरण देते की माझ्या वडिलांची गोट्या नावाची सिरियल तेव्हा येत होती आणि मी तेव्हा तिथे जायला सुरुवात केली शिकायला. तर आता असं होतं ना की एक सीन आहे तर तो सीन त्यातले शॉट्स म्हणजे आता मास्टर शॉट्स, क्लोजेस ह्या झाल्या टेक्निकल बाजू. पण आता त्याच्यामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी माझ्या वडिलांनी मला सांगितलं किंवा कुठलाही दिग्दर्शक फॉर दॅट एक्झाम्पल की नाही इथे ना तू पावसाच्या पाण्याचा वापर कर. म्हणजे त्या साऊंड इफेक्टचा म्हणजे नुसतं व्हिज्युअल नाही, त्यांना खिडकीतून बाहेर पाऊस दिसतो ते ठीक आहे पण बॅकग्राऊंड साऊंडचा वापर कर. किंवा जिथे त्याच्या मनातली काही स्पंदनं किंवा त्याच्या मनातला कोलाहल दाखवायचा आहे तेव्हा तो बाहेर कोसळणारा पाऊस हे त्याच्यासाठी तसं शूट केलं गेलेलं आहे. बरोबर. तर त्याचे वेगळे शॉट्स तुला कसे वापरता येईल, त्याचा तुला मोंटाज कसा करता येईल किंवा ते तुला इन्व्हॉल्व कसं असं जोडलं किंवा एक वेगळं ठिगळ लावलं असं नाही वाटलं पाहिजे. ते त्यातूनच आलं पाहिजे. आणि मग त्यातले गमतीचे भाग असे असतात की टेक्निकली ह्या गोष्टी खूप वेगवेगळ्या शूट केलेल्या असतात. ते तिथल्या तिथे शूट केलेलं नसतंच. कधी कधी तर तो पाऊस बाहेर नसतो, तो फक्त साऊंड इफेक्ट्स मधून दाखवायचा असतो. आपण ते शॉट्स वेगळ्या ठिकाणी शूट केलेले असतात, वेगळ्या दिवशी शूट केलेले असतात, ते ह्याच्यामध्ये वापरून याला मॅच करायचे असतात. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा असतो की एक कथानकाची एक मागणी असते, कथानकाचा एक गाभा असतो. तो नीट जर समजून घेतला तर आपल्याला कळतं की हा शॉट मला कुठे नक्की कट करायचा आहे. म्हणजे इथे मी बोलताना असं बोलेन की हे खूप खूप प्रिसाइजली म्हणजे आम्ही फ्रेम्स वर बोलतो. म्हणजे एक वाक्य संपलं आणि कट केलं असं नाही, त्याच्यावर एका सेकंदामध्ये 24 फ्रेम्स असतात किंवा टेलिव्हिजनसाठी 25 फ्रेम्स असतात. त्या 25 फ्रेममधल्या कुठल्या फ्रेमवर मी ते कट केलं, त्याच्यासाठी किती मी तो पॉज सोडला. तर हे सगळे जे विषय असतात ना, म्हणजे कुठला विषय आहे, त्या आर्टिस्टची बोलण्याची पद्धत काय आहे, त्या कॅरेक्टरची काय डिमांड आहे, जी कॅरेक्टर तो प्ले करतोय, बरोबर, हे सगळं डोक्यात घेऊन ती पेस आपल्या अंगात एकदा भिनवून घ्यावी लागते. बरं. म्हणजे आता अगदी असं सांगायचं तर मी 2 खूप कम्प्लिटली वेगवेगळे शो एका वेळी करत होते. त्यातला एक शो होता तू माझा संगाती, जो मराठीत होता आणि जो तुकारामांच्या म्हणजे आवलीविषयी, बेसिकली तो आवलीविषयी होता. पण अर्थात तुकाराम हे इतकं लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्व आहे की आवलीबरोबर तुकारामांची गोष्ट ही आलीच त्याच्यामध्ये. तर हे कसं अध्यात्म किंवा तो काळच असा होता की तिथे फास्ट पेस्ड आणि काहीतरी खटखट तुम्ही एडिट करताय आणि काहीतरी शार्प कट्स येत आहेत अननेसेसरी, हे अपेक्षित नव्हतं. ॲट द सेम टाइम मध्ये मला जेव्हा 24चं काम आलं, आता 24 ही सिरीज अशी होती जी अगदी आजच्या काळातली अगदी कॉलेज गोईंग लोकांना ती अपील होईल. बरोबर. तर त्याचा स्पीड तसा होता, त्याची डिमांड तशी होती. तर तिथे खूप फास्ट पेस्ड एडिटिंग आवश्यक होतं. तर हे ॲट द सेम टाइम दोन्ही सांभाळणं. मग मी थोडंसं असं करायचं की नाही, मग ह्याचा आधी कॉन्सन्ट्रेट करून घेऊया. कारण तो ना नुसतं कापणं असं नसतं, ते तुमच्या आतमध्ये तो स्पीड आला पाहिजे. तुमची ती पेस आधी आतमध्ये तयार झाली पाहिजे, तेव्हा तुमचा कट बरोबर तिथेच लागतो. कारण तू माझा संगतीला खूप शार्प कट लागून पण उपयोग नव्हता. बरोबर आहे. आणि ॲट द सेम टाइम 24 जी अनिल कपूरची सिरीज होती, जिथे मर्डर्स म्हणा किंवा
काय म्हणता येईल त्याला की थ्रिल होतं थोडं. हा की रेस चालू आहे, चेजिंग चालू आहे, फाईट सिक्वेन्सेस आहेत, तर तिथे तुम्हाला वेळ काढून चालणारच नव्हतं. बरोबर आहे. किंवा कट टू कट एडिटिंग किंवा ती सिरीज बेसिकली त्याच्या स्पीडसाठी ओळखली गेली की अरे याचा स्पीड किती सुंदर आहे, किती छान मेंटेन केलंय. अर्थात याच्यात फक्त एडिटरचं श्रेय आहे असं मी नाही म्हणणार, कारण हे सगळं डायरेक्टरनी तसं टेकिंग करावं लागतं, आर्टिस्टनी ती एनर्जी लावावी लागते, तेव्हा सगळं ते फायनली मग एडिटला येऊन मग तुम्ही पण तो सांभाळायचा. असं ते मला असं नेहमी वाटतं की आमचं काम म्हणजे कुठलंही फिल्म्स किंवा सिरियल्स हे ना पूर्ण एक टीमवर्क आहे आणि प्रत्येक त्यातलं स्पेशलाइज्ड फील्ड आहे. ज्यांनी आपली आपली कामं चोख करावी लागतात तेव्हा ती मोळी अशी छान बांधली जाते. नाहीतर ते एक जरा लूज झालं की त्याचा फायनली एक इफेक्ट तुमच्या कलाकृतीवर लक्षात येतं आणि ते लगेच आणि प्रेक्षकांच्या तर लगेच लक्षात येतं. म्हणजे असं पिन पॉइंट कदाचित नाही करू शकणार, पण बॅक ऑफ द माइंड काहीतरी सुटतंय, काहीतरी चुकतंय हे नक्की लक्षात येतं. असे अनेक चित्रपट किंवा सिरीज बघताना किंवा मालिका बघतानाही लक्षात येतं की काहीतरी मिसळलंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे इकडे असं. मग कदाचित ती दिग्दर्शकाची चूक असेल किंवा जो अभिनेता अभिनेत्री आहे त्यांची असेल किंवा एडिटिंगमध्ये काहीतरी असेल असं लक्षात येतं. पण मग ह्या सगळ्याच्या वेळेस जेव्हा तुम्ही आत्तापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट, त्याचबरोबर डॉक्युमेंटरीज, वेगवेगळ्या भाषांमधल्या पण तुम्ही म्हणजे चित्रपट केलेत, तर मग अशा वेळी वेगळी जेव्हा भाषा येते किंवा वेगळा जॉनर असतो तेव्हा कसं काय माइंडमध्ये चालू असतं, म्हणजे मनात काय नेमकं चालू असतं, कशा पद्धतीने ही गोष्ट पुढे आपण नेऊ शकतो एडिटिंगच्या माध्यमातून. दिग्दर्शकाने आणि शूटिंग सगळ्या सिनेमॅटोग्राफरने छान केलं आहे सगळं, पण तरीसुद्धा मला ना एक पहिली जी अशी वेगळ्या भाषेतलं काम करायला आलं ते भोजपुरी भाषेतलं आलं. आणि असं एक बाय चान्स म्हणूया आपण की माझ्याकडे ते आलं की कुठले तरी माझे जे सिनियर एडिटर होते आणि तेव्हा मी मुंबई दूरदर्शनवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायचं. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे असं असायचं की 10 दिवस तुमचं कॉन्ट्रॅक्ट असतं, तेव्हा तुम्हाला जे देतील ते काम करायचं, बाकी 20 दिवस तुम्ही फ्री असतात. तर मी त्यांना विचारलं होतं, म्हटलं मी येत जाऊ का, कारण मला बाकीचे 20 दिवस पण जर करायला मिळालं तर माझा हात साफ होईल ना. बिकॉज मला नेहमी हे वाटायचं की मला जेव्हा मशीनची माझी भीती जाईल ना तेव्हा मी कुठेतरी क्रिएटिव्हली विचार करायला लागेन. जोपर्यंत मी मशीनवर शोधते की अच्छा आता मला हे साऊंड फेड इन करायचं आहे तर माझं कुठे आहे, कुठला नॉब मी, जेव्हा मी हे सगळं बघतेय ना तेव्हा मला ते क्रिएटिव्हली काही लक्षात येत नाही. पण जेव्हा माझा हात त्याच्यावर बसतो आणि एकदम फ्रीली मी काम करायला लागते मग मला क्रिएटिव्हिटी सुचू शकते. तर मी त्यांना विचारायचे की मी येत जाऊ का, आणि त्यांनी मला म्हणजे काही फॉर होते, काही थोडे अगेन्स्ट होते, पण त्यांनी समहाऊ मला सांगितलं नाही येत जा ना तू, येऊन करत जा. तर मी तिथे असायचे आणि मी काही लोकांची कामं बघायचे की ठीक आहे मला नाही मिळत आहे पण हे कसे करतायत, काय करतायत, त्याच्यातूनही तुम्हाला खूप शिकता येतं. बरोबर आहे. तर तेव्हा एका सिनियर एडिटरकडे आलेला एक भोजपुरी फिल्मचं काम, हे त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी माझं नाव सांगितलं की ही नवीन आली आहे मुलगी पण सिन्सिअर आहे, तर तुम्ही हिच्याकडून करा. आणि अर्थातच ते भोजपुरी असल्यामुळे त्यांना माझ्या वडिलांविषयी इतकं काही डिटेलमध्ये माहिती नव्हतं, पण त्यांनी असा हे केला की नाही आम्हाला लवकर हवंय काम करून, त्यामुळे मला ते काम दिलं करायला. तर त्यांचा पहिला प्रश्न मला हाच होता की तुला भोजपुरी येतं का, तुला समजतं का. तर मी म्हटलं की मला तर असं झालं होतं की मला इंडिपेंडंट काम मिळालंय, एक फिल्म मिळाली आहे, भोजपुरीचा काय संबंध, मला एक फिल्म मिळाली, बरोबर, मला ती करायची आहे. तर मी त्यांना म्हटलं मला भोजपुरी समजत नाही पण मला हिंदी चांगलं समजतं, त्यामुळे भोजपुरी आणि हिंदी थोड्याफार जवळच्या आहेत. पण मी त्यांना असं म्हटलं की मला ना चित्रपटाची भाषा समजायला लागली आहे आणि माझा तो अभ्यास चालू आहे. तर मला असं वाटतं की त्या अभ्यासावरून मला हे काम करता येईल. आणि म्हटलं तुम्ही आहातच ना, म्हटलं तुम्ही दिग्दर्शक आहात तर तुम्ही स्वतः असणारच आहात. जिथे मला अगदीच नाही कळणार की हे काय बाबा बोलले दोघं, जर मला अगदीच नाहीच कळलं तर मी विचारेन ना तुम्हाला. तर त्यामुळे ना हे भाषेचे नंतर प्रॉब्लेम्स एवढे राहिले नाहीत, कारण
आपण जेव्हा असं एक ओपन माइंडने जेव्हा बघतो ना, तेव्हा सगळीकडे गोष्टी, भाषा बदलली म्हणून खूप काही मोठं काही बदलत नसतं. तिथेही दुःख असतं, तिथेही आनंद असतो, तिथेही रोमांस असतो किंवा तिथेही तुम्हाला मॉन्टाजेस एडिट करताना एक म्युझिक प्ले करून त्याच्यावर म्युझिकली ते बीटवर कट करायचं असतं. सो बेसिक मेन गोष्टी त्याच असतात. छोट्या मोठ्या इकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्हाला विचारून समजतात. सो मला ते असं सुरुवातीलाही, म्हणजे अगदी पहिल्या कामाच्या वेळी सुद्धा मला त्याचं खूप टेन्शन नव्हतं की ही भाषा वेगळी आहे तर मला समजेल का, किंवा माझ्या हातून काही चूक होणार नाही ना, असं होतं. आणि तुमचा दुसरा प्रश्न तो होता की कुठली कुठली सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मशीन्सवर म्हणा कशा. तर मी सुरुवात केली, मी म्हटलं लिनियरवर. तर तेव्हा हाय बँड होतं, लो बँड होतं, बीटा कॅम, डीजी बीटा, असे अनेक, म्हणजे ते तेव्हा रेकॉर्डर्स असायचे आणि कसेट्स असायच्या. म्हणजे आपल्या VHS कसेट्स होत्या, त्याच्यापेक्षा मोठ्या युमॅटिक किंवा बीटा कसेट्स असायच्या. तुमचा प्लेअर एक असायचा, रेकॉर्डर एक असायचा. प्लेअरमध्ये तुम्ही ती शूटची टेप टाकणार आणि तुम्ही दुसऱ्या टेपवरती ते एडिट करणार. असा एक साधारण एक सेटअप होता. नंतर ते नॉन लिनियर जेव्हा आलं तेव्हा कम्प्युटर आला. आता कम्प्युटरवर वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आली. म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा ॲविडने मी स्टार्ट केलं. तर तेव्हा ॲविड जस्ट येत होतं. मग मी जे काम करत होते त्यांनी मला सांगितलं की तू एक कोर्स का नाही करत ॲविडचा, म्हणजे मग तुला जरा बरं पडेल. तर मी तो कोर्स करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला त्रास झाला, कारण मला असं वाटायचं की ॲक्च्युअल माझं जे काम आहे, जे एडिटिंगचं काम आहे, ते मला करायला खूप वेळ म्हणजे तिथे मला पोचायलाच खूप वेळ लागतोय. बिकॉज ते येणार, ते कुठल्या तरी चिपवर येणार, ते मी ग्रॅब करणार, मग तेव्हा आम्ही त्याला टायटल्स, नावं बिवं द्यायचो, त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचो. हे सगळं करेपर्यंत माझी सकाळची संध्याकाळ झालेली असायची. मग ऍक्च्युअल माझं जे एडिटिंगचं क्रिएटिव्ह काम आहे ते कधीतरी माझं 7ला 8ला संध्याकाळी रात्री सुरू व्हायचं, ज्याने मला एक थोडंसं असं इरिटेटिंग व्हायचं. पण कुठेतरी माझ्या लक्षात आलं की हे आता फ्युचर आहे, म्हणजे आता लिनियर राहणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला आवडो न आवडो हे तुम्हाला शिकायचं आहे, बरोबर, आणि तुम्हाला करायचं आहे. मग तुम्ही एकदा करायला लागलात, मग तुम्हाला त्यातल्या ना गोष्टी कळायला लागतात. मग तुम्ही ते बायफर्गेट करता की नाही, हे तुम्ही असिस्टंटला देऊ शकता. तुम्ही जे स्वतःच ग्रॅबिंग करताय ते तुम्ही असिस्टंटला रात्री करायला सांगू शकता. तुमचं काम तुम्ही सकाळी येऊन करू शकता. या अशा मग तुम्ही काही गोष्टी त्याच्यातल्या ठरवता, किंवा त्यातले मग तुम्ही चांगले आणि वाईट सगळ्या सकट तुम्ही त्याला स्वीकारता. बरोबर बरोबर. तर मग आता नॉन लिनियरवर ॲविड आहे, FCP आहे, फायनल कट प्रो, हो, त्याचे व्हर्जन्स आहेत. म्हणजे ते अपडेट झाले आणि त्याचे पुढचे व्हर्जन झाले. किंवा प्रीमियर आहे, अडोब प्रीमियर आहे, किंवा मध्ये मीडिया 100 होतं. ऍक्च्युली खूप सॉफ्टवेअर्स येतात आणि जातात. आणि त्यातल्या त्यात जास्त यूज होणारे FCP जास्त आहे. आता प्रीमियर पण बऱ्यापैकी येतं आहे. खूप जणांना ॲविड पण असं असतं की नाही, मला ॲविडवरच कम्फर्टेबल आहे. सो तेही आहे. त्याच्यामध्ये अपग्रेडेशन येत राहतात आणि येत राहतील, कारण ते सतत थोड्या दिवसांनी अपडेट होतच असतं. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात तसं की अपग्रेडेशन येणारच आहे, पण आत्ताचा जो काळ आहे तो AI चा काळ आहे. मग अशा वेळी ह्या AIच्या जमान्यात एडिटिंग किंवा एडिटरला किती स्कोप आहे काम करण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. कारण आता AI हे असं आहे ना, ही अशी गोष्ट आहे, परत मी म्हटलं तसं की ती आली आहे, ती येणार आहे. तुम्ही त्याला थांबवू शकत नाही, तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो. आणि त्याच्यात तुम्हाला इतक्या गोष्टी रेडीमेड मिळत आहेत, इतकं तुम्हाला सगळं मिळतंय प्लेटवरती ठेवून, की म्हणजे करणारच लोक. आणि कुठेतरी मला आठवते की मी एका स्टुडिओमध्ये एडिट करत होते, आणि तो ज्यांचा स्टुडिओ होता ते स्वतःही आधी एडिटर होते, आणि नंतर त्यांनी काही गोष्टीमुळे किंवा काही प्रॉब्लेम्समुळे त्यांनी एडिटिंग करायचं सोडलं. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, मी सांगतो आता हे सगळं जाणार आहे, कारण आता हे सगळं इतकं कट आणि टेक्निकल होणार आहे, आणि AI आल्यानंतर तर मशीनच करणार आहे ते सगळं, तुम्हाला काय करायचंय.
तर मला असं वाटतं की नाही, एका क्रीम लेवलचे जे लोक आहेत काम करणारे ना, त्यांची गरज नेहमी राहणार आहे. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही किती गोष्टी फीड केल्यात ना एका रोबोला, तरीसुद्धा कुठेतरी माणूस आणि त्याची क्रिएटिव्हिटी आणि त्याची विचारशक्ती, त्याचं इमॅजिनेशन हे सगळ्याच्या पुढे असतं. तर त्यामुळे फक्त माणसाला गरज आहे ती तुम्हाला क्रीम लेवलला स्वतःला बनवायची. तुम्ही जर तसे म्हणजे तुम्ही जर एक मशीन किंवा एक रोबो जे काम करू शकतो ते जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला नक्कीच भीती आहे, कारण तुमची रिप्लेसमेंट तो असणार आहे. घेणार. बरोबर. पण जर तुम्ही त्याच्या पलीकडचं काही करू शकत असाल, काही दाखवून देऊ शकत असाल, तर तुमची व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला काम मिळत राहणार, किंवा तुम्हाला मग तुमच्या पद्धतीचं काम आहे ते तुमच्याकडे येणार, असं मला असं वाटतं कोणालाही विचार करायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात आपली क्रिएटिव्हिटी, आपलं एकूणच कौशल्यपणाला लावून, आणि तो एक एडिटिंगचा सेन्स असतो, तो फार महत्त्वाचा असतो. हे सगळं असेल तर नक्कीच AI ला पण तुम्ही मागे टाकू शकाल असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. आज अनेकांना ह्या मागे टाकू शकाल म्हणण्यापेक्षा त्याच्या बरोबरीने म्हणजे त्याची भीती बाळगायची गरज नाही. बरोबर आहे. पण हे सगळं आहे. आज अनेकांना ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे, खास करून मुलींना सुद्धा एडिटिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून, जवळपास तुम्ही म्हणालात तसं 25 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. तर ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन करिअर करायचे त्यांच्यासाठी हे क्षेत्र, खास करून मुलींबद्दल बोलते, कितपत योग्य आहे? मला खूप आवडेल मुलींनी जास्तीत जास्त आलेलं इथे, कारण मी जेव्हा आले तेव्हा खूप कमी मुली होत्या या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मला सतत म्हणजे मी ती खूप मनाची तयारी केली होती की मला काही इथे मैत्रिणी वगैरे मिळणार नाही आहेत. आपल्याला जर हे काम करायचं आहे, आपल्याला हे आवडलंय, तर आपण आपल्या कामाशी मतलब ठेवूया, बाकी मुलीच मिळतील किंवा असतील असं नाही. त्याच्यामध्ये बेसिकली असं असतं की हे ना शेवटचं काम आहे. तुमची पूर्ण फिल्म संपत आल्यानंतरचं हे काम आहे. ती तुम्हाला फिल्म रिलीजला द्यायची असते, ती सिरियल तुम्हाला टेलिकास्टसाठी पाठवायची असते, त्याच्या डेडलाईन्स असतात. बरोबर. आणि कसं असतं की वरपासून डिले समजा कुठल्या गोष्टींसाठी होत गेला तर तो फायनली एंडला जे काम असतं त्याच्यावर जास्ती त्याचा इफेक्ट होतो. अगदी. त्यामुळे आमचं असं होतं की आम्हाला ठरवता येत नाहीत, म्हणजे एडिटिंग करणारे सगळेच, मुलं मुली सगळेच, किंवा पोस्ट प्रोडक्शनमधले, की आम्हाला ठरवता येत नाही की हां ठीक आहे मी या रविवारी ना फ्री आहे, मी येते, असं आम्हाला नाही सांगता येत, कारण आम्हाला आमचं काम कम्प्लीट केव्हा होणार आहे ते माहीत नसतं टू सम एक्सटेंट. तर त्यामुळे मुली मला असं वाटतं फार या क्षेत्राकडे अजूनही नाही आलेल्या, म्हणजे सुरुवातीला फारच कमी होत्या, त्या मानाने आता खूपच आहेत, पण तरीही तितक्या नाही आहेत असं मला वाटतं. आणि मला खरंच खूप आवडेल मुलींनी आलेलं, कारण एक ना ते एक त्याच्यामध्ये एक नजाकत पण आहे त्या कामामध्ये, एक छान त्याच्यात मी म्हटलं तसं की ते एक असं हवं तेव्हा स्पीड, हवा तेव्हा ठहराव, किंवा त्यातली क्रिएटिव्हिटी आणि त्यातली सृजनशीलता आणि त्यातला भावनिक गोष्टी ओळखणं, त्याप्रमाणे काम करणं, या खूपशा काय म्हणता येईल की इमोशनल गोष्टी असलेल्या आहेत. बरोबर. निगडीत अशा असल्यामुळे बरोबर खूपदा मला असं वाटतं की मुलींनी यावं, कारण त्यांना हे खूप छान करता येईल. आणि मला खूप आवडेल अशा खूप मुली आल्या तर, म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची, कारण असं नाही होत इथे की नाही मला आता घरी जायचंय, मला घरी हे करायचंय, मला माझ्यासाठी ह्या गोष्टी थांबलेल्या आहेत घरी. चित्रपट असेल, चित्रपट अनेक तासांचा असतो, त्याच्यातून तुम्हाला 3 तास एडिट करून तो चित्रपट दाखवायचा आहे, हे सगळं आहे. पण गाणी असतील, वेगवेगळे असे चित्रपट, ॲनिमेटेड, कार्टून्स, ह्या सगळ्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीचं एडिटिंग आणि तो सेन्स असणं किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला हे सगळे जे तुम्ही आत्ता बोललात ना, हे सगळे मी जेव्हा एक एक करत गेले ना तेव्हा मला समजायला लागलं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर मी गोट्यापासून शिकायला सुरुवात केली तर मी फिक्शन एडिट करत होते, जिथे स्टोरी असते, स्टोरी टेलिंग असतं, एक गोष्ट आहे, तर मला ती आवडायला लागली गोष्ट सांगायला, की अच्छा हे स्क्रिप्ट आहे, मग हे असं शूट केलेलं आहे, मग
असं मी एडिट केलं, मग ह्याच्यात मी अजून ॲड केलं. त्याच्यानंतर जेव्हा मी डॉक्युमेंटरीजचं एडिटिंग करायला गेले तेव्हा मला पहिल्यांदा समजेच ना की ह्याचं करायचं आहे काय. त्याला स्क्रिप्ट नसतं, त्याच्यामध्ये आर्टिस्ट नाहीत, त्याच्यामध्ये डायलॉग्स नाहीत, एक वेग काहीतरी डायरेक्टरच्या डोक्यात असतं आणि त्यांनी जाऊन ते असं रॅन्डम शूटिंग केलेलं असतं. म्हणजे तिथे तर खऱ्या अर्थाने एडिटिंग टेबलवर फिल्म बनते. तर मला पहिल्यांदा ते एक तर कळेना, नंतर थोडंसं पहिल्यांदा ते बोरिंग पण वाटलं की म्हणजे ग्लॅमर नाही, त्याला म्युझिक नाही आहे, गाणी नाही आहेत, डान्स नाही आहेत, हे काय करायचंय. पण मग आपण जेव्हा ते एकदा ठरवतो ना की नाही मलाही ह्यातलं बघायचं आहे, हे काय आहे ते, आणि तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता तेही खूप महत्त्वाचं असतं. कारण ते किती छान पद्धतीने शूट करतात किंवा ते किती इंटरेस्टिंग पद्धतीने, शेवटी शूटचं तर आहेच महत्त्व, कशा पद्धतीने शूट केलं. आणि मग ते लक्षात येतं की अरे इथे तर मला खूप जास्त स्कोप आहे, कारण इथे एडिटिंग टेबलवरच फिल्म बनतीये, इथे तर काही स्क्रिप्टच नाहीये. म्हणजे मी स्क्रिप्ट इथे लिहितेय किंवा मी अगदी म्हणणं खूप बरोबर नाही, पण आम्ही इथे एडिटिंग टेबलवर ते करतोय, ह्या म्हणण्याची एक मजा वेगळीच आहे. बरोबर बरोबर. तर मग ह्या गोष्टी हळूहळू ना प्रत्येकामध्ये ते वेगवेगळं बघायला लागतं. बरोबर. की ॲनिमेशन असेल तर त्यातली एक गंमत की ॲनिमेशन आहे, आता लहान मुलांसाठीची ती सिरीज आहे, मग तिथे कुठला जॉनर आहे, ते कसं ह्युमर त्यांनी हँडल केलं आहे, मग त्याचे म्युझिक इफेक्ट्स कसे आहेत, त्याचं कशा पद्धतीने ते मिक्सिंग करायचं आहे, डबिंग खूप महत्त्वाची असतात, ती तुम्ही कशी जोडता आहात, असं खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे जेव्हा तुम्ही वापरता तुमच्या हातातल्या गोष्टी, तेव्हा त्या खूप गमतीशीर होतात आणि इंटरेस्टिंग वाटायला लागतात. बरोबर. आता तुम्ही हे सगळं सांगितलं, हे सगळं आहेच, पण हे सगळं बाळकडू तुम्हाला तुमच्या घरातूनच मिळालं. आज राजदत्तजींसारखे वडील तुम्हाला लाभले, गुरु लाभले, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं. तर वडिलांनी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन कशा पद्धतीने केलं ह्या क्षेत्रासाठी? त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही. आता जर त्यांनी ऐकलं तर नाही, कारण त्यांनाही माहिती आहे बेसिकली ते खूप कमी बोलणारे आहेत. बरोबर. अत्यंत कमी बोलणारी व्यक्ती आहे आणि त्यांचा मूळ नेहमी याच्यावर फोकस होता की तुझं तू बघ, तू शिक, मी सांगणार नाहीये तुला काही, तू इथे यायचं, बघायचं आणि शिकायचं. तर त्यांना बघून बघून शिकणं, म्हणजे त्यांनी असं कर, असं करू नको, अशा खूपशा गोष्टी नाही सांगितल्या. पण कसं असतं की एखादी व्यक्ती जेव्हा आपण काम करताना बघतो की अच्छा त्यांनी कुठे फोकस ठेवला आहे आणि ते किती झोकून देऊन काम करतायत, की कशा प्रकारचं हार्डवर्क आहे, डे नाही, नाईट नाही, महिनोन-महिने काम त्यांचं तर फारच, म्हणजे आउटडोअरला शूटिंग्सला जाणं आणि महिने महिने घरी न येणं. तर आपण म्हटलं मगाशी तसं की डिसिप्लिन हा सगळ्यात पहिला भाग आला, फोकस आला, नंतर झोकून देणं, म्हणजे तो विषय ते पूर्ण आत्मसात करायचे. म्हणजे शूटिंगला जाऊन तिथे त्या जागेवर राहायचे, ते जिथे त्यांना शूटिंग करायचंय, की मी नाही हॉटेलवर येऊन राहत, मी इथेच राहतो रात्री झोपडीमध्ये गोट्याच्या. तिथे रात्री कधीतरी 3 वाजता उठून बसायचे आणि स्क्रिप्ट लिहित बसायचे. तर ह्याच्यातून त्यांना ज्या काही इन्व्हॉल्वमेंट्स त्यांच्या आल्या, छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सुचल्या, तर हे बघताना आपोआपच एडिटिंगमध्येही तशा गोष्टी केल्या जातात. म्हणजे आता गोट्याचं एडिटिंग मी नाही केलं, मी शिकत होते, पण मला ते बघायला मिळालं की काय काय गोष्टींचं भान ठेवायचं असतं. बरोबर. कुठल्या गोष्टी नको आहेत, अरे त्या आर्टिस्टनी ही गोष्ट केली आहे पण ही याच्या कॅरेक्टरला धरून नाहीये, ती कापून टाक, चुकलाय तो तिथे. बरोबर. तर ती कापणं किंवा स्ट्रिक्ट राहणं, म्हणजे ते फार स्ट्रिक्ट आहेतच, बेसिकली स्ट्रिक्ट आहेत, पण जिथे हवं तिथे कशा पद्धतीने ते खुलवलं, मग तिथे 3-3 वेळा त्या गोष्टी करायला लागल्या तरी चालतील. की काल अख्खा आपण मॉन्टाज बसून एडिट केलाय, कालचा अख्खा दिवस आपला त्याच्यात गेला नाही, आज सकाळी येऊन परत पहिल्यापासून तो बघ, आणि कुठे तुला वाटतंय ड्रॅग होतंय, मग तिथे परत काहीतरी करता येईल का बघ, कुठले तरी आधीचे शॉट्स विचार कर, तुला काही यातलं जमतंय का करणं, तुला काही वेगळा शॉट हवा असेल तर ठीक आहे, पण ते शॉट हवा वगैरे हे नेहमी शक्य नसतं. बऱ्याचदा ते आलेलं असतं मटेरियल, त्याच्यातच तुम्हाला करायचं असतं, मग त्याच्यात तुला आणखीन काय वेगळं करता येईल. सो
त्यांनी ना असं बसवून हे कर ते कर असं नाही सांगितलं, पण एक बघून आणि इतक्या मोठ्या पद्धतीचं काम जेव्हा आपण बघत असतो तेव्हा म्हणजे तुमच्याकडे दुसरा इलाजच नसतो, तुम्ही चांगलंच काम शिकायलाच पाहिजे, नाही तर ऑप्शन नाही दुसरा. खरं. आणि त्यांना त्या क्षेत्राचं जास्त नॉलेज पण होतं, त्यामुळे ते बरोबर त्या गोष्टी म्हणजे लक्ष ठेवून असतीलच. आणि त्यांचा ना एडिटिंगवर खूप म्हणजे एडिटिंगवर ज्या डायरेक्टरची कमांड असते ना, तो डायरेक्टर खूप छान, असं मला जो काही माझा आत्तापर्यंत थोडा बहुतचा अनुभव आहे त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझे वडील असोत किंवा बाकीचेही दुसरे डायरेक्टर्स असोत, ज्यांना एडिटिंगचा खूप छान सेन्स आहे, एडिटिंगवर ज्यांची खूप कमांड आहे ना, ते अतिशय छान डिरेक्टर होऊ शकतात आणि त्यांची कलाकृती ही शक्यतो फसत नाही. खूप छान ते त्याला होल्ड करतात. कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे तर ते एडिटिंगमध्ये सांभाळतात, कुठेतरी काहीतरी गोष्टी कमी पडल्या आहेत त्या एडिटिंगमध्ये पुरवतात आणि ज्या खूप छान आहेत त्या आणखीन छान खुलवतात. या सगळ्याचा एक परिपाक म्हणजे एडिटिंग. आणि ते ज्या डिरेक्टरला आलं तो छान डायरेक्टर, अगदी तसंच ते ज्या एडिटरला आलं तो एक चांगला एडिटर बनण्याचा प्रयत्न करू शकतो. बरोबर. हे सगळं आहे, पण जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांची तुम्ही मुलगी आहात, जेव्हा असं लोकांच्या कानावर पडत असेल किंवा वावरताना लक्षात येत असेल, तेव्हा कुठेतरी एक वेगळा म्हणजे म्हणतात ना, एक वेगळी ट्रीटमेंट मिळत होती का? मला जे अनुभव आले ते मोस्टली चांगले अनुभव आले, कारण बाबांविषयी इतका आदर लोकांमध्ये आहे. आणि मी जरी स्वतःहून कधी सांगितलं नाही, म्हणजे आम्हाला ती शिकवण नाही, त्यामुळे आम्ही स्वतःहून कधी सांगायला जायचो नाही की मी राजदत्तांची मुलगी आहे किंवा काय. पण गंमत अशी व्हायची की मी कुठेही काम करायला जायच्या आधी ती बातमी तिथे पोचलेली असायची की राजदत्तांची मुलगी आणि ती एडिटिंग शिकते आणि ती एडिटिंग करायला येते. तर एक बऱ्यापैकी ना मला एक काय म्हणता येईल त्याला, म्हणजे अगदी खूप कौतुक मिळालं असं नाही मी म्हणणार, पण मला ना कोणीतरी असं हडतहुडत नाही केलं की तू काय आहे, तुझं काय आहे इथे, तुझं कोर्स बिर्स केलायस का, तू काही प्रॉपर शिक्षण झालंय का तुझं या संबंधातलं, या संदर्भातलं केलं जातं. किंवा तू म्हणजे मी सुरुवातीला आले तेव्हा मी जस्ट कॉलेज कम्प्लीट करून आले होते, तर हे काही छोट्या मोठ्यांची कामं नाही आहेत, ह्याला हात लावू नको मशीनला, जे दुसऱ्यांना सांगितलं जायचं की इथे उभं राहायचं नाही, बाहेर स्टुडिओच्या बाहेर बसायचं, इथे आतमध्ये पण यायचं नाही. तर मला एक तो असा हे मिळाला की नाही ठीक आहे, ही आहे ना, तू बघूया तर खरी काय करते. म्हणजे मला तो एक अपॉर्च्युनिटी मला ती नेहमी मिळाली की तू करून तर दाखव, बघूया तर खरं कसं करते ते. आणि कुठेतरी नंतर एखाद दुसऱ्या ठिकाणी मला ऐकू आलं असं की बाबा मागून असं बोललं जायचं की तिला तर काय प्रॉब्लेम आहे, तिला तर सगळं रेडीमेड मिळणार आहे, असं तसं. हे कुठेतरी असतं मागून, कुठून तरी कधीतरी कानावर येत असतात गोष्टी. पण मला नेहमी तेच वाटतं की एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाची मुलगी म्हणून एंट्री चांगली झाली याबद्दल माझं अगदी दुमत नाही. म्हणजे एक स्मूथ एंट्री झाली, कारण मला अगदी कोणीतरी अपमान करून काढूनच टाकलंय, थोडंफार तेही कधीतरी झालं आहे. पण ठीक आहे, पण एक ना तुम्हाला स्वतःला गोष्टी कराव्या लागतात, कारण कोणाची तरी कोणीतरी तुम्ही आहात म्हणून काही तुम्हाला सतत काम कोणी देत नाही. तुम्हाला पहिलं काम देतील, एक अंदाज घेतील की येतंय का बघूया, पण तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. बरोबर. आणि जर तुम्ही प्रूव्ह केलं तर तुम्हाला पुढचं काम मिळतं. हे मला अगदी निश्चित सांगावं असं वाटेल की असं नसतं की कोणाची तरी मुलगी आहे म्हणून तुम्हाला एकदम सगळं रेडीमेड मिळालंय आणि तुम्हाला जास्त काही करायचंच नाही, असं नाहीये. तुम्हाला पण काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, अगदी त्याला दुसरं ऑप्शन नाहीये. अगदी. म्हणजे तो पार्ट वेगळाच झाला आणि स्वतःच्या मेहनतीवरती आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने जो पुढे जातो तोच खरं तर ह्या क्षेत्रामध्ये टिकू शकतो. आज तुम्ही आत्तापर्यंत अनेक मालिका, अनेक चित्रपट केले, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आवडलेलं तुमचं काम कोणत्या मालिकेसाठी होतं किंवा कोणत्या चित्रपटासाठी होतं, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मला हा ना प्रश्न विचारला की नेहमी माझं साधारण सारखंच उत्तर असतं, मी तसंच परत देते की मला ना
2 गोष्टी मला आवडतात. एक तर मला माझं आत्ता जे चालू आहे काम ते नेहमी आवडतं, कारण आपल्याला आवडल्याशिवाय आपण इन्व्हॉल्व्ह होऊन नाही करू शकत ते. बरोबर. त्यामुळे आपल्याला ते आवडायलाच लागतं. म्हणजे मला ते आवडत नाहीये, मला कंटाळा येतोय, तर मला तरी ते जाऊन काम करणं खूप कठीण होईल. मला जेव्हा काम करायचंय तेव्हा मला ते आवडलंच पाहिजे आणि मला ते तसंच आवडत असतं की मग ती मालिका असू देत, मग ती फिल्म असू देत, तर त्यावेळी मला ती आवडत असते आणि मला असं वाटत असतं अरे बेस्ट आहे. आणि मग नंतर जेव्हा दुसरी मी करत असते तेव्हा मला ती आवडत असते, कारण त्याच्यात काहीतरी नवीन चॅलेंजेस असतात, त्याच्यात एक नवीन डायरेक्टर असतो, त्याच्या पद्धती वेगळ्या असतात, वेगळे आर्टिस्ट असतात. आणि ॲट द सेम टाइम मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जे मी आत्तापर्यंत केलं नाहीये ते मला करायला नेहमी आवडेल, कारण मला ते करायचंय. मग काय करायला आवडेल? मी अजून वेब सिरीज नाही केली आहे कुठली. बरं. म्हणजे 24 मी जी केली, सगळे म्हणतात 24 तू केली तर खरी पहिली वेब सिरीज तीच होती असं सगळे म्हणतात. म्हणजे जरी ती सिरियल होती बट इट वॉज ॲज गुड ॲज अ वेब सिरीज. पण ॲक्च्युअल वेब सिरीज मी अजून नाही केली आहे. तर मला आवडेल एखादी छान वेब सिरीज करायला, आणि एखादी का आणखीनही करायला आवडतील. आणि मला आणखीनही काही गोष्टी मनात येतात आता की आता एडिटिंग तर करतोच आहोत, पण या क्षेत्रातल्या आणखीन काही गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करता येतील का याचाही प्रयत्न करावा. अजून खूप क्लिअर नाही आहे, काही वेग आहेत गोष्टी मनामध्ये, पण हे क्षेत्र मला खूप आवडतं, त्यामुळे ह्यातली फील्ड्स मला आवडतात. बरोबर. अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय. वडिलांनी ह्या सगळ्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलं असेल, काय आवडलं वडिलांच्याकडनं एखादं मार्गदर्शन जाणून घेताना, किंवा कधी चुकलात किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्हाला सांगितलं वडिलांनी, बाबांनी की हे चुकलं आहे, हे असं करायला नाही पाहिजे होतं, तर त्याबद्दल काय सांगाल? चुकलंय, करायला नको होतं असं म्हणजे बेसिकली जर मी त्यांच्याबरोबर काम करत होते जेव्हा, तेव्हा असं करायला नको होतं हे म्हणण्याची वेळच नाही आली, कारण त्यांनी ते नीट करूनच घेतलं तिकडे. त्यांना जे करेक्ट नाही वाटलं ते त्यांनी नीट सुधारल्याशिवाय पुढे जाऊच नाही दिलं. बरोबर. बेसिकली त्यांच्याबरोबर मी जास्त तेव्हा त्यांची फिल्म्सचं काम कमी झालं होतं जेव्हा मी शिकायला लागले होते तेव्हा, आणि ते टेलिव्हिजनचं करत होते. तर त्यामुळे टेलिव्हिजनच्या थोड्या गोष्टी हातात असतात, त्यामुळे खूप तुम्हाला करता येतात, म्हणजे पॉसिबिलिटीज असतात तुमच्याकडे आणि खूप गोष्टी करून बघता येतात. आणि बाकीच्या बद्दल त्यांचं असं मत असायचं की मी बऱ्याचदा विचारायचे त्यांना की बाबा हे माझं काम कसं झालं, किंवा हे तुम्हाला आवडलं का, आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने ते हां ठीक आहे असं म्हणायचे. म्हणजे खूप त्यांनी कधी कौतुक नाही केलं खूप जास्त की अरे काय तू कमालच केली आहेस इकडे वगैरे, असं ते कधीच नाही बोलले. ॲट द सेम टाइम त्यांनी नाही 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 हे तुझं फारच रॉंग झालंय असंही नाही बोलले, कारण त्यांचं तेच मत आहे की असं नुसतं एडिटिंग कसं आहे असं नाही नसतं, ते सगळं पूर्ण कलाकृती असते. बरोबर बरोबर. ती स्क्रिप्ट कशी होती, त्याच्यानंतर ते टेकिंग कसं झालं, शूटिंग कसं झालं, आर्टिस्टनी काय काय केलं, असं करता करता ते एडिटिंगमध्ये येतं. त्यामुळे असं नुसतं फायनल आउटपुट बघून अरे हे छान झालं किंवा हे वाईट झालं अशा खूप त्यांच्या बेसिक कमेंट्स अशा खूप येतच नाहीत. कधीतरी असं हां चांगलं झालंय म्हटलं की आनंद की अरे वा बाबांकडून एक काहीतरी कौतुकाचा शब्द मिळाला, पण असे फार कमी मिळाले. खूप असे निगेटिव्ह पण नाही खूप मिळाले, पण असं खूप कौतुकही नाही किंवा खूप वाईट झालं असंही नाही. अगदी. आत्ता खरं तर हे सगळं आहे, म्हणजे आज वडिलांकडनं मिळालेलं बाळकडू असेल किंवा आज तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमची वेगळी अशी छाप निर्माण केली आहे, हे सगळं आहे. पण एक शेवटचा प्रश्न, आयुष्यातून जर का काही एडिट करायचं झालं तर काय करावंसं वाटेल? आयुष्यातून एडिट करायचं झालं तर म्हणजे एडिट म्हणजे मी ना कापून टाकणं अशा अर्थाने धरत नाही. म्हणजे माझी एडिटिंगची व्याख्या अशी आहे की नको त्या गोष्टी कापायच्या आणि हव्या त्या गोष्टी छान सुंदर जोडायच्या आणि त्या खुलवायच्या. तर मला असंच वाटतात गोष्टी की आयुष्याकडेही तसंच बघितलं पाहिजे की ज्या आपल्याला आवडतात गोष्टी त्या आपण धरून ठेवल्या पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि ज्याचा त्रास झाला, म्हणजे आता अगदी थोडक्यात सांगायचं तर मला नाईटची शिफ्ट करायचा मला प्रचंड त्रास व्हायचा. मी कितीही स्वतःला समजावलं की नाही आपल्याला हे
मुलांसारखंच आपल्याला पण केलं पाहिजे. आपण असं क्षेत्र निवडलंय ना जिथे जास्त मुलं काम करतात, ती नाईट ड्युटी करतात ना, नाईट शिफ्ट करतात, आपल्यालाही करता आलं पाहिजे. मी केलंही थोड्या बहुत, नाही केलं असं नाही, पण मला ते खूप एडिट करायला आवडेल, कारण मला ते नाईट शिफ्ट कधी जमली नाही, मला झेपली नाही आणि मला ते खूप भारी पडलं. तर अशा काही जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या की नाही हे नको आहे मला, हे नको. बाकी मला एडिट खूप आवडतं आणि मला त्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी आवडतात. आपल्याला टेक्निकली सोडता येत नाही, टेक्निकली पण तुम्हाला साऊंड असावंच लागतं, पण त्याला धरूनही क्रिएटिव्हली जिथे मला जास्त वाव मिळतो ते मला जास्त करायला. पण मग पूर्वीच्या मानाने आत्ताच्या एडिटिंग सॉफ्टवेअर्समुळे किंवा टेक्नॉलॉजीमुळे खूप फरक पडलाय का ह्या एडिटिंग क्षेत्रामध्ये? नाही, एडिटिंग क्षेत्रामध्ये खूप पडलाय फरक असं नाही मी म्हणणार. काम तुमचं तसंच होतं, तुमची सृजनशीलता तुम्ही किती वापरताय त्याच्यावर आहे. बरोबर. पण इझी झाल्या गोष्टी, सोप्या झाल्या की तुम्ही आम्ही पूर्वी जो डिझॉल्व्ह करायचो, एका शॉट मधून दुसरा शॉट डिझॉल्व्ह होणं जे होतं, यू मस्ट बी नोईंग इट. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्हाला एक एबी रोल करायला लागायचा, मग ते 3 रेकॉर्डर्स आणा, मग 2 रेकॉर्डरवर सेम टायमिंगला ते प्ले बटन सोडायचं, ते जर पुढे मागे झालं तर तो डिझॉल्व्ह चुकीचा ठिकाणी लागतो. बरोबर. हे जे होतं सगळं इथे माझ्याकडे नॉन लिनियरवर एका क्लिकमध्ये डिझॉल्व्ह मला मिळतो. किती 400 फ्रेम्सचा हवा असेल तर मिळतो. हे एक एक्झाम्पल झालं, अशा अनेक गोष्टी. सो ते इझी झालं, पण एक काम जे आहे, महत्वाचं जे काम असतं, म्हणजे करणं इझी आहे. तुम्ही कदाचित 1 तासाची गोष्ट कदाचित ती 5 मिनिटात तुम्ही संपवली, पण तुम्हाला काम जे करायचं आहे ते तसंच आहे, त्याच्यात काही फरक नाही झालेला. बरोबर. म्हणजे एकतर मेहनत प्रचंड आहे, पण अनेक जण त्या गोष्टीला थोडंसं चित्रपटांमध्ये आपण बघितलं ना, एखादा चित्रपट अतिशय सुपरहिट होतो, एखादी मालिका सुपरहिट होते, पण त्याच्यामध्ये एडिटर्सचं मोठं कसब असतं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि मला वाटतं की भक्ती मॅम तुम्ही इथे आलात आणि या एडिटिंग क्षेत्राबद्दल, अर्थात राजदत्तजींबद्दल तुम्ही खूप बोललात. खरं तर खूप प्रश्न आहेत राजदत्तजींचे बद्दल, पण मी त्यांना स्वतःलाच बोलवणार आहे, कारण ते खूप छान बोलतात आणि ते अतिशय, त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आपण त्यांच्याशी पण गप्पा मारणार आहोत, पण पुढच्या एखाद्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांना बोलूया. पण तुम्ही आलात आणि एडिटिंग ह्या क्षेत्राबद्दल खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. बघा तर मंडळी, म्हणजे कसं आहे ना, एडिटिंग हे क्षेत्र किती महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी एडिट कराव्याशा वाटतात, पण कधीकधी त्या करता येत नाही. तसंच चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरीज, आजकालच्या वेबसिरीज ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कराव्या लागतात, पण त्या एडिट करता येत नाहीत. आणि कशा पद्धतीने एडिटिंग करायचं, चांगलं एडिटिंग, वाईट एडिटिंग, ह्या सगळ्याबद्दल आत्ता भक्ती मॅमने आपल्याला सांगितलंच आहे. पण जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्रामध्ये यावं आणि आपलं कलाकौशल्य दाखवावं, क्रिएटिव्हिटीला इथे जास्त वाव आहे, हेच आजच्या ह्या पॉडकास्टमधून स्पष्ट झालेलं आहे. आत्ताच भक्तिताईंनी सांगितलं. भक्तिताई, पुन्हा एकदा खूप खूप आभार, तुम्ही आलात त्याबद्दल. आणि मधुराष्ट्रक ह्या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण तुम्ही सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका, कारण एडिट करायचं नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा ह्या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह आणि नवीन पाहुण्यांसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.